शिवाय नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. यासाठी लागणारे साहित्य: उकडलेला राजमा, पाणी पूर्ण काढलेला, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं चीज, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, स्प्रिंग ओनियन अवेलेबल असेल तर, चाट मसाला, मॅगी मसाला, सॉल्ट, स्प्रिंग ओनियन, चीज, कोथिंबीर, कांदा चिरलेला, बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या आणि बटाटा किसून घेतलेला. आणि हो, आज मी बनवणार एक हेल्दी रेसिपी, राजमाची टिक्की, जी एकदम हेल्दी रेसिपी आहे डाएटसाठी. नक्की ट्राय करून बघा. चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. आता सर्वात प्रथम उकडलेला राजमा काट्याने स्मॅश करा किंवा चांगला स्मॅश करून घ्या किंवा चॉपर बोर्डमध्ये टाकून तुम्ही ग्राइंड करून घ्या, फिरून घ्या आणि थोडंसं स्ट्रेक्चर राहू द्या, जास्त पेस्ट करू नका. आणि त्यामध्ये आपण टाकूया आता हा छान असा, मी स्मॅशही करू शकता तुम्ही किंवा ग्राइंडही करू शकतात. यामध्ये आपण टाकूया चिरलेला कांदा, छान असा बारीक चिरलेला कांदा टाकूया, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सगळं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करूया. स्प्रिंग ओनियन ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकू शकतात. खूप छान रेसिपी आहे, हेल्दी आहे, डाएट फ्री आहे, डाएटसाठी खूप चांगली आहे. नक्की ट्राय करा. चीज टाकलं आहे मी किसलेलं आणि खूप सारी कोथिंबीर. तुम्ही यामध्ये ज्या भाज्या घरामध्ये अवेलेबल असेल त्याही टाकू शकतात, छान टेस्ट लागते. आणि हो, याच्यामध्ये मी चण्याचं किंवा तांदळाचं पीठ टाकायचं असतं, ते माझ्याकडनं स्किप झालं आहे, तुम्ही नक्की ॲड करा. आणि बाइंडिंगसाठी बटाटा ऑप्शनल आहे, पीठ पण तुम्ही टाका, एक बाइंडिंग छान येते. हा मॅगी मसाला टाकला आहे मी, आणि चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि छान मिक्स करून एकजीव करून घ्या. छान असं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये बाइंडिंगसाठी जर आपल्याला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बेसनही घालू शकतात. त्यामुळे टिक्कीला बाइंडिंग मिळते आणि ती कुरकुरीत होते. मिश्रण जास्त मऊ वाटत असेल तर थोडंसं पीठ अजून घालू शकतात. माझ्याकडनं याच्यामध्ये स्किप झाला आहे. आणि टिक्कीचा आकार द्या. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून टिक्कीचा आकार द्या. प्रत्येक टिक्की पांढऱ्या तिळामध्ये घोळवा. बाहेरून छान कुरकुरीत लेअर येईल, तयार होते. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून हाताने दाबून टिक्कीचा आकार द्या. प्रत्येक टिक्की पांढऱ्या तिळामध्ये घोळवा, म्हणजे बाहेरून छान कुरकुरीत लेयर तयार होईल. साईडला एक पॅन गरम व्हायला ठेवूया शालो फ्राय करण्यासाठी. आणि पॅनमध्ये थोडं तेल गरम करा. मध्यम आचेवर टिक्क्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शालो फ्राय करा. फ्लेम जास्त ठेवू नका, नाहीतर टिक्की बाहेरून जळतील आणि आतून कच्च्याच राहतील. छान असं आपल्याला हे तेल ग्रीसिंग करून झालं आहे. छान गरम झालं की त्यात कढीपत्त्याचा एक तडका द्या, तो एक वेगळा फ्लेवर येतो, ऑप्शनल आहे. आणि छान अशा टिक्क्या टाकून ठेवून छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या सोनेरी रंग येईपर्यंत. आणि गॅसची फ्लेम मंद आचेवरच करा, फ्लेम जास्त हाय ठेवू नका. आणि हो, परफेक्ट टिक्कीसाठी टिप्स काय सांगत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राजमा उकडल्यावर पूर्ण पाणी काढून घ्या. टिक्की तुटत असेल थोडंसं पीठ वाढवा. मध्ये थोडंसं चीज स्टफिंग करून किंवा टेस्टी बनवू शकतात आणखीन. आणि एअर फ्रायरमध्ये 180 सेल्सिअस डिग्रीवरती 12 ते 15 मिनटं देखील बनवू शकतात. आणि हो, आरोग्यासाठी राजम्याचे फायदे: राजमा प्रोटीनने भरपूर असतो, फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पचनासाठी चांगला आहे, आयर्न आणि मॅग्नेशियम मिळतात. डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केल्यामुळे आरोग्यदायी स्नॅक्स तयार होते. छान आपले एका साईडनी सोनेरी कलर येईपर्यंत भाजले आहे. छान बघा, सर्व टिक्की अशा
पलटून घ्यायच्या आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजायच्या. आणि हो, राजमा टिक्कीचे आरोग्यदायी फायदे आहे. राजमा हा वनस्पतीजन्य प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे शरीराला ताकद मिळते. फायबर जास्त प्रमाणात आहे, पचन सुधारते आणि पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. आयर्न आणि मॅग्नेशियम रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि हाडांसाठी उपयुक्त आहे. हृदयासाठी चांगला आहे. योग्य प्रमाणात घेतल्यास कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत होते. वजन नियंत्रणासाठी मदत होते. जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं. मुलांसाठी पौष्टिक स्नॅक्स आहे. चीजमुळे कॅल्शियम आणि राजमामुळे प्रोटीन मिळतं. म्हणूनच ही राजमा टिक्की चविष्ट आहेच, पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हवं असेल, राजमाऐवजी तुम्ही काबुली चना वापरू शकतात, चण्याचेही करू शकतात. खूप छान या टिक्कीज तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. ही आपली राजमा टिक्की रेसिपी तयार आहे, नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.